नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल की व्लॉग कोणता आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मला भेटायला सगळेजण आले होते. माझी डिलिव्हरी झाली दुपारी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बऱ्यापैकी सगळे मला भेटायला आले होते. रोज कोण ना कोण भेटायला येतच होतं, घरातले काका काकी आले ते भेटायला. तर सगळ्यात महत्त्वाचं, पहिलं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलचं नक्की करा. आणि माझी डिलिव्हरीची जी स्टोरी आहे, म्हणजे नॉर्मल झालं, C-सेक्शन झालं, गर्ल झालं की बॉय झालं, त्याची पूर्ण स्टोरी मी यूट्यूब चॅनलवर माझ्या एका ब्लॉगमध्ये अपलोड केलेली आहे. ते नक्की जाऊन पहा जर तुम्ही पाहिलं नसेल तर. फर्स्ट वॉक म्हणजे तुम्ही म्हणत असाल ते फर्स्ट वॉक म्हणजे काय, एवढं काही त्याच्यामध्ये असं टाकलं ही नाही. म्हणजे ज्यांना माहिती आहे C-सेक्शन डिलिव्हरी काय असते, किंवा बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की काय असतं, किती त्रास असतो वगैरे, पण मग ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते. तर माझे जसं की तुम्हाला माहिती C-सेक्शन झालं, तर C-सेक्शन झालं आणि मला दुपारी माझं म्हणजे जवळपास सकाळी माझी डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मला दिवसभर त्यांनी काहीच खायला दिलं नाही, म्हणजे पाणीसुद्धा नाही. तर संध्याकाळी डायरेक्ट मला त्यांनी पाणी प्यायला लावलं. इथं तुम्हाला ती दिसते, ही माझी मैत्रीण स्नेहल आहे. ज्या दवाखान्यात मी ॲडमिट होते त्या दवाखान्यात ती डॉक्टर आहे. तर तिने खूप हेल्प केली खरंच. म्हणजे मी तिच्यामुळे इथे परत पुन्हा एकदा ॲडमिट झाले. आणि कारण मला पूर्ण ट्रीटमेंटमध्ये कोणी ना कोणी म्हणजे ओळखीचं हवं होतं, की जेणेकरून मला काही झालं किंवा माझ्या बाळाला काय झालं तर पूर्णपणे त्याच्यावर लक्ष देणारं कोणतरी पाहिजे होतं. आणि स्नेहलनी माझ्या बाळाकडे पूर्णतः खूप व्यवस्थित लक्ष दिलं. कारण तिचं मी खूप खूप थँक्यू म्हणेल. म्हणजे अगदी देवासारखं तिने माझ्या मुलीला जपलं आणि तिची काळजी घेतली. इथे तुम्ही पाहू शकता, मला हा दुसरा दिवस होता ॲक्च्युली. दुसऱ्या दिवशी मला त्यांनी चालायला लावलं होतं आणि मी उठून बसले तर मला अशी उबळ आल्यासारखी झाली, म्हणजे एकदम खोकला आल्यासारखं. आणि तुम्हाला माहिती खाली टाके होते, त्याच्यामुळे असं खोकला आलं की मला भीती वाटायची, अरे टाक्यांना काय होईल का काय असं काही. पण ॲक्च्युली माझे टाके वगैरे काहीच दुखत नव्हते. मला पूर्णपणे झोपलेली होते आणि रात्रभर मला फक्त पाणी प्यायला दिलं होतं किंवा ज्यूस वगैरे पिले होते मी. बाकी जेवण वगैरे काही नव्हतं केलं. आणि सकाळी मग मला नाश्ता वगैरे करायला लावला होता त्यांनी, पण मला चालायला पण लावलं होतं. पण मग उठून अचानक बसल्यानंतर मला अशी उबळ आल्यासारखं होत होतं आणि खूप अशी भीती वाटत होती. म्हणजे जवळपास मला असं वाटत होतं की मी म्हणजे लहान बाळच आहे आणि लहान बाळाला कसं आपण चालायला शिकवतो अशी माझी ॲक्च्युली गत होती. म्हणजे मला पहिलं पाऊल टाकायला पण खूप भीती वाटत होती. खरंच म्हणतात की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं म्हणजे डिलिव्हरी होणं म्हणजेच बाळाला जन्म देणं म्हणजे एक बाईचा दुसरा पुनर्जन्मच असतो असं म्हणतात. आणि ते खरं आहे, ते मला कळलं आहे. माझ्या मला जे एक्सपिरियन्स येतात, मला मनापासून जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते. इथं तुम्ही पाहू शकता, मला 2-2 सपोर्टला लागत होते चालण्यासाठी. मी रिकवर कसे झाले हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे पुढं. तर मला खूप जणांनी प्रश्न विचारला, तू इतक्या लवकर रिकवर कसं काय झाली, हॉस्पिटलमधून आली, इतकी छान चालायला लागली, डान्स करायला लागली, असं तसं. मी माझ्या स्वतःला खूप मोटिवेट केलं आणि मी खूप गोष्टी जसं डॉक्टरांनी सांगितलं त्या सगळ्या फॉलो केल्या. मी एक पण स्किप केली नाही. आणि घरच्यांनी मला जे डाएट दिलं वगैरे ते खूप घेतलं. मी गावरान अंडी खाल्ली. गावरान अंडीमुळे माझे टाके पटकन भरून आले. लिटरली मला डॉक्टरांनी ॲप्रिसिएशन केलं की पहिली मुलगी पाहिली जिने इतक्या लवकर स्वतःला रिकवर केलं. नाही तर लवकर रिकवर होत नाही मुली. तू खूप पटकन रिकवर झाली आणि शिवाय म्हणजे असं वाटतच नाही की तुझी डिलिव्हरी वगैरे झाली, असं डॉक्टरनी मला ॲप्रिसिएशन दिलं. तर त्यांनी मला स्वतः विचारलं, तू काय केलं? मी म्हटलं मी डाएट वगैरे व्यवस्थित घेतला आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बरोबर फॉलो केल्या. आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतल्या. आणि या दवाखान्यात मी ॲडमिट होते तर मला 7 दिवस म्हणजे रूलच आहे त्यांचा 7 दिवस. तुम्ही म्हणत होता इतके दिवस हॉस्पिटलमध्ये 5वी पूजन हॉस्पिटलमध्ये केली का? म्हणलं हो, कारण इथं कंपल्सरी 7 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावंच लागतं. आणि शिवाय त्याच्यामध्ये टाके काढल्याशिवाय ते घरी सोडत नाही. पूर्ण टाके वगैरे निघाल्यानंतर उलट ती गोष्ट चांगली आहे, कारण आपण तितकी केअर घरी घेत नाही तितकी केअर हॉस्पिटलमध्ये झाली. मला 3 टाईम डॉक्टरांची टीम मला चेक करायला यायची. इथं तुम्ही पाहू शकता, आम्ही सेपरेट रूम घेतली कारण खूप घेणं इम्पॉर्टंट होतं, कारण जनरल वॉर्डमध्ये खूप गर्दी होती आणि तिथं शक्य झालं नसतं, कारण मला 7 दिवस राहायचे होते. 7 दिवस शक्य नव्हतं. आमचं बाळ NICUमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे 3 दिवस बाळ आमच्याकडे नव्हतं. त्याची स्टोरी तुम्हाला पुढे कळलंच, कारण बाळाला ऑक्सिजन लेवल म्हणजे बाहेर आल्यानंतर बाहेरचं वातावरण पटकन सहन होईल नाही होईल त्यासाठी त्याला NICUमध्ये ठेवलं होतं. बाकी त्याचं वजन वगैरे, बाळाचं वजन वगैरे सगळं व्यवस्थित होतं. सुट्टी लागल्यावर आलं मावशीची तारीख घेतली. व्हिडिओ काढायला पण लाईट बरोबर मापात वर आहे. ऐकलं का मम्मी काय म्हणली? मी ऐकतच नाही. आपलं बीड शिकून घेऊन आहे. हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना खूप आतून वाटत होते की 12 तारखेला नाही यावं. आहे ना, तुम्ही एकमेव व्यक्ती होते ज्याला असं वाटत होतं की 12 तारखेला नाही यावं. जेवढे लवकर बाळ माझ्या हातात येईल तेवढं चांगलं. कसं पलटू त्या दिवशी काय म्हणले हो आई? खरं सांगा, काय म्हणले? तो म्हटला 12 तारखेला नको.
बघा बाळाच्या आईचं काहीच नव्हतं. आम्ही तर मे मध्येच वाट बघत होतो म्हणजे ओमचा बर्थडे आणि माझा बर्थडे कुठेतरी बाहेर जाऊन एकत्र साजरा केला. पण बाळाच्या डोक्यात वेळ. इथं मी स्वतःला खूप रिकवर करायचं होते, मोटिवेट करत होते आणि त्याच्यासोबत मला आहोंनी पण खूप मोटिवेट केलं. माझ्या फॅमिलीने मला खूप असं सपोर्ट केला यावेळेस. म्हणजे मला मेंटल डिप्रेशन न येता त्यांनी मेंटली मला खूप प्रिपेअर केलं, गोष्टींमध्ये खूप मोटिवेट केलं. इथं तुम्ही पाहू शकता मला उठताना खूप त्रास होत होता, उठता बसता. म्हणजे एक दिवस मला त्याच्यात स्वतःला सावरायला गेलंच. असं नाही की मी इतकं पटकन चालायला लागले वगैरे, असं काही नाही. मी कंटिन्यू दिवसभरातनं 2-3 वेळा चालायची. चालून मग मला सवय लागली चालायची. व्यवस्थित चालायला यायला लागलं, दुखायचं कमी झालं. आणि मला आता जसं सांगितलं की डॉक्टरसारखे 3 वेळा येऊन दिवसभरातनं मला चेक करायची टीम. आणि माझं डाएट पण ते बघायचे की मला जे सांगितले ते मी खाते की नाही ते सुद्धा चेक करायचे. गोळ्या मी व्यवस्थित घेते का नाही इथपर्यंत त्यांचं चेक असायचं. त्याच्यामुळे काय झालं, 7 दिवस राहिलेला मला तिथं फायदा झाला आणि उलट चांगले. नाही तर बाकी हॉस्पिटलमध्ये 3 दिवस किंवा 3च दिवस ठेवतात आणि मग घरी पाठवून देतात आणि बाकी डायरेक्ट टाके काढायला बोलवतात वगैरे. तर इथं तसं नसल्यामुळे मी रिकवर झाले, नाही तर रिकवर झालेच नसते पटकन. त्याच्यामुळे मला हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज भेटलं. तर इथं मला फार त्रास होत होता चालताना, म्हणजे खूप वेळ बसून राहिलं तरी मला दुखत होतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला आता पुढे दिसेलच मी किती पटकन रिकवर झाले, म्हणजे चालायला वगैरे लागले चांगली. थोडा पहिला त्रास होतोच. मी आयुष्यात हा त्रास कधीच विसरणार नाही. जे नॉर्मल डिलेवरीचा पेन आणि हा C-सेक्शन, त्याच्यानंतर C-सेक्शन नंतर मला जे चालायला लागलं वगैरे, म्हणजे पहिली सुष्मिता पुन्हा रिकवर होतं. म्हणजे सुष्मिताचा पुन्हा एकदा जन्म झाला आहे असंच मला वाटत होते. तर मम्मी मला खाऊ घालत होती. म्हणजे माझे 2 दिवस, जवळपास 3 दिवस माझे खूप वाईट गेले. मला खूप त्रास होत होता. म्हणजे मी पण त्याच्यानंतर मग गोष्टी हळूहळू ॲक्सेप्ट करायला शिकले की या गोष्टींचा त्रास होतोच आणि आपल्याला त्यातनं बाहेर निघायचंच आहे. थोडीफार मी पण म्हणजे थोडी डिस्ट्रेस झाले होते. मला थोडा स्ट्रेस आलाच होता, पण मी त्यातनं स्वतःला मोटिवेट केलं आणि त्यातनं लवकर बाहेर पडले. कारण रिकवर होणं जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि बाळ 2 दिवस NICUमध्ये असल्यामुळे मला थोडंसं कसं चालायला वगैरे बाकी गोष्टी करायला जास्त वेळ भेटला. आणि नाहीतर मग मला खूप त्रास झाला असता, बाळ पण असलं असतं. तर इथं सानूने खूप जास्त मेहनत केली. तिने सगळ्यांची व्हिडिओ घेतली, ती नसते त्याच्यामुळे मी तिचा व्हिडिओ घेतला होता. तर रात्रभर माझ्यासाठी दोघीजणी, मम्मी, आई, हे आहो वगैरे सगळे कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये असायचे. इथं आजी मला भेटायला आली होती त्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी लगेच मला भेटायला आली आणि सगळे मला येऊन छान मोटिवेट करायचे. मला खूप छान वाटायचं सगळे भेटायला आल्यानंतर. तू कोणाला भेटायला आली? कोणाला भेटायला आली? इकडे बघ चल. इंस्टामध्येच आहे. इकडे बघ. बोलणार नाही. बोल ना. दीदीला भेटायला आली ना. और इधर खाना खा रहे सब. दीदीला भेटायला आली. बाळ कुणासारखे माझ्यासारखं. सांग ना दीदी सारखं का जिजू माझ्यासारखं म्हणून. कुणासारखं? दीदी सारखं. जिजू सारखं अजिबात नाही. दोघांसाठी ते म्हणतात अजून एक चॉकलेट देईल. कुणासारखं आहे बाळ सांग. तुम्ही चॉकलेट दिले तरी बाळ दीदी सारखं. आणि थोडेफार माझे पाय पण सुजलेलेच होते. माझा चेहरा पण थोडा सुजल्यासारखं वाटतच असेल. तो आपोआप नंतर मग माझं व्यवस्थित झालं चेहरा. 2 दिवस कसं इतक्या लवकर तर काही पटकन आपली सूज वगैरे काही उतरत नाही. सानिकाने छान पायाची मालिश वगैरे करून दिली, म्हणजे सूज वगैरे उतरावं म्हणून. आणि इकडं आमची चिका, यांचं काहीतरी वेगळं चालू होतं. आणि त्याच्यानंतर माझी संध्याकाळी दीदी भेटायला आली.
दीदीने पण पाहिलं बाळाला, संध्याकाळच्या बाळाला पाहायला भेटायचं, पण आपल्याला काचेतनंच बघायला भेटायचं. तर बऱ्याचपैकी स्टार्टिंगला जे आले त्यांना बाळ बघायला भेटलं नाही, पण मग 2-3 दिवसानंतर आमचं बाळ भेटलं. त्यानंतर मग बाळ बघायला भेटलं. त्याचा पुढचा ब्लॉग येईलच, मी तुम्हाला दाखवेलच. फक्त बाळाचा फेस आम्ही लवकर रिव्हील करणार नाही आहे, थोडं तुम्ही समजू शकता, कारण अजून महिना पण झाला नाही बाळाला. त्याच्यामुळे मी थोडंसं बाळासाठी मी थोडंसं रिव्हील लवकर करणारच नाही आहे, तर तेवढं तुम्ही समजू शकता. आणि आता तुम्ही पुढं पाहू शकता, 3रा दिवस होता माझा. मी खूप खुश होते, कारण माझं बाळ माझ्या हातात भेटणार होतं आणि फादर्स डे पण होता. तर आज बाबा वगैरे पण भेटायला येणार होते आणि आहो पण खूप खुश होते, कारण बाळ आम्हाला 3 दिवस नव्हतं, कारण बाळ व्यवस्थित सगळ्या गोष्टी करते की नाही त्या खात्री पटल्याशिवाय डॉक्टर बाळाला आमच्या हातात देत नव्हते. आणि उलट चांगलंच आहे. आम्ही म्हटलं की बाळ व्यवस्थित असणं जास्त महत्त्वाचं आहे. बाळ सगळं छान रिस्पॉन्स वगैरे करत होतं, पण त्यांना पूर्ण डॉक्टरांच्याच देखरेखीखाली त्यांना पूर्ण 24 तास ते बघतात आणि मगच सोडतात. आणि तसं मी छान हेअर वॉश केला होता. सानिका माझी पूर्ण केअर करत होती. आणि त्याच्यानंतर माझी मावशी वगैरे मला भेटायला आले होते. रविवार तुला बेबी नाही दिसलं ना बा? बेबीसाठी आलतास? कसं आहे आपलं बेबी? बेबीसाठी नाही, मला हे बघायचं होतं. मम्मीचं पण काय बघायचं होतं? दीदीला बघितलं नाही होतं का तू? दीदीसाठी आला? नाही, बेबी बघितलं का? बेबी कसं आहे? नाही बघितलं. आता फोटो मध्ये बघितलं ना, मग ते कसं आहे तू नाही सांगितलं? हा, छान आहे. तुझा जन्म कुठे झाला? मी इथं, पप्पा इथं. सगळ्यांची तू स्ट्रॉंग होता ना म्हणून. हॉस्पिटलला पळत होता, आधी नाही पळायला. आता नाही पडत. आता नाही आता तो पूर्ण पळायला नाही, आता तो स्पोर्ट्स खेळतोय, आता नाही आजारी पडत आहे ना रे? है ना शिव? स्ट्रॉंग झालाय आता. अरे तुम्ही कोण करा? नको मामाचं मग आज फादर्स डे. तुम्ही 2 घ्या. आमच्याकडे आनंद वेगळंच सगळं देऊ का? थोडं बरं एवढं थोडे घ्या ना. मास्क काढतो. एक मास्क करून आली, एक मास्क करून आला. दवाखान्यात बसले दोघं बरं का. ते म्हणजे मला मास्क नाही आवडला, तर तुला तिचा मास्क घ्यायला लावलाय. कोरोनाचा आठा विचार कर. सध्या ते आता अहमदाबादच्या केसमुळं कोविडपासून लक्ष द्यायला नाही. अहमदाबादच्या केसमध्ये आढळलं. मी काय म्हणतो ते काय म्हणतात बघ. मला इथून एक नाही का तसं चॉकलेट दिसतंय ते त्या दिवशी वाला ते मामाने चॉकलेट आले. अरे
बॉक्स आणलाय ना तुम्ही हा. ते नका लड्डू वाले पप्पाने इतकं मम्मी दिली त्यावर तुला माहिती बघितली तुम्ही काय आमच्या घरात शेतकरी लावला का? मला माहिती नाही दिलं. हा पप्पा मम्मीला द्यायचं तुला माहिती आहे का हा मम्मी सोबतच होते. मी काही काढून दिलं होतं तेव्हा दस्तूर दिली नाही, मी- दोघांनी अर्धी खाल्ली तुला माहितच नाही आली नाही. जाय इथे बघ. आणि त्याचं काय दाखला कधी पडलं दाखला आत केलं. कागद कुठतरी पडलं असतं कागद खिशात ठेवलं ते सगळे बाळ याची वाट बघत होते आणि त्याच्या चल्लसाट खेळायचं चाललं होतं कारण सगळे थोडंसं बोर झालं होतं. मग चल्लसाट वगैरे खेळले. मी पण खेळले होते पण मी त्याचा व्हिडिओ नाही केला. मी पण मस्त चल्लसाट वगैरे खेळले. मला खूप भारी फ्रेश वाटलं आणि सगळे खुश होते कारण फादर्स डेच्या दिवशी बाळ आम्हाला भेटणार होतं. बाळ तर एकदम छानच होतं. बाळ तर लगेच दुसऱ्या दिवशीच ते आम्हाला द्यायला तयार होते. पण मग डॉक्टर म्हटले की आमच्या नजरेखाली राहू द्या 24 तास म्हणजे बाळ व्यवस्थित असलं म्हणजे कसं तुम्हालाही प्रॉब्लेम नको परत त्याच गोष्टी करायला. आणि मग बाळ व्यवस्थित रिकवर झालं ना मला बाळ भेटलं आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवलंच. तो व्लॉग पुढे येईलच त्याच्यासाठी स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड म्हणजे व्लॉग त्याच्यात नक्की बघा. तुम्ही एक्सायटेड राहता व्लॉगसाठी. तर आजचा हा ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं माझी जर्नी तर ते नक्की कमेंट करून सांगा. खूप नाही ओळखीचं नसेल ना थोडं रडतो मग थोडा वेळ